गुड मॉर्निंग आणि आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजची मॉर्निंग ना अक्षरशः 2 तास उशिरा चालू झाली आहे। त्याचं काय कारण आहे हे तर मी तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी ना मस्तपैकी आंघोळ झाली आणि त्यानंतर मी बाल्कनीत आले। चला एकदा तुमच्याशी ना माझ्या बाल्कनीचा टूर शेअर करते। सगळे प्लांट्स मला ॲक्च्युअली इथे आणायचे आहे, पण ते स्टँड आणायचं आहे, त्यानंतर सगळे प्लांट्स आणावे लागतील आणि कुंड्याही थोड्याशा जड आहे, थोडीशी मदत पाहिजे आहे, म्हणून मी जरा थांबले, नाही तर एकाच दिवशी सगळं काम मी केलं असतं आणि आता अजून उशीर लागणार असेल तर मलाच सगळं काम करावं लागेल। माझी बाल्कनी तर मी बघितलीच, समोरची बाल्कनी कशी सोडणार मी ती सुद्धा बघितली आणि तिथे अजूनही पक्षी बसलेले आहेत। आता सकाळ लेट सुरू होण्याचं कारण आहे हे, कारण आज आम्ही शाळेला बुट्टी मारली आहे। ॲक्च्युली झालं असं की मला ना अलार्म वाजला पण जागच आली नाही। 7 वाजता जाग आली आणि मी रियांशला उठवायला गेल्यानंतर त्याचाही मूड बदलला, कारण आंघोळ न करता शाळेत जायचं उशीर झालाय एवढंच मी त्याला बोलले आणि शाळेत नाही जायचं तेव्हाच्या तेव्हाच तो रडायला लागला। खरं तर खूप कमी करतो आणि जेव्हाही करतो ना तेव्हा मीच त्याचं ऐकत नाही। त्याची 2 कारणं आहे, एक म्हणजे क्लासवर्क पूर्ण बुडतं, म्हणजे माझ्यापर्यंत ते पोहोचतच नाही आणि ते तसंच पेंडिंग राहतं, आणि दुसरं कारण म्हणजे हा घरी असला ना की मला जे काम करायचं आहे तेही होत नाही आणि कामांमध्ये लुडबुड किंवा मग असं खूप सारं एक्स्ट्राचं काम तो काढून ठेवतोय। जसं आत्ता तो सकाळी उठल्यापासून फक्त हे डॉमिनोज बनवतोय। ॲक्च्युअल त्याच्याकडे डॉमिनो आहे पण त्याला पेपर डॉमिनो बनवायचे होते, हे असे। आर्ट अँड क्राफ्ट रियांशला खूप आवडतं। एकदा बघितलं ना की त्याच्या डोक्यात राहतं आणि जसंच्या तसं तो एकदम परफेक्ट बनवतो। तसंच त्याने बघितलं आणि ते बनवले सुद्धा आणि त्याला मजा येते हे सगळं करायला। तासन तास तो त्यामध्ये घालवू शकतो आणि म्हणूनच एखादी वस्तू फेकण्यासाठी काढली ना त्याचे ड्रॉवर मी तुम्हाला कधीच दाखवत नाही। मला तो सगळा कचरा वाटतो, पण त्याच्यासाठी सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, ज्या फेकणाऱ्या वस्तू आहेत अक्षरशः त्यासुद्धा ड्रॉवरमध्ये मी ठेवलेल्या आहेत। माहिती आहे या कारणावरून ना आमचं कधी कधी छोटंसं भांडणही होतं। म्हणजे अश्विनला तो पसारा दिसला, ते ड्रॉवर ओपन केले आणि ते सगळं दिसलं ना की ओरडा मला मिळतो की तू सगळं हे सांभाळून ठेवते, तूच त्याचे जास्त लाड करते या बाबतीत, ते फेकून का देत नाही। पण मला माहिती आहे की मी ते कितीदा फेकायला काढते, पण ते तसंच्या तसं मला रियांश ठेवायला लावतो आणि मी बघत असते की तो खेळत असतो। जरी त्या फेकणाऱ्या वस्तू असतील, तुटणाऱ्या वस्तू असतील, तुटलेल्या असतील, पण तरीसुद्धा मी त्याला खेळताना बघत असते। तेवढं अश्विनचं लक्ष नसतं, त्यामुळे सगळ्या वस्तूंना त्यांनासुद्धा वेस्ट वाटतात, पण तो बिचारा कधी कधी खेळतो त्याने आणि त्याला मजा येते ते सगळं करण्यात। तर तसंच त्याचं आज कितीतरी वेळापासून ते टाईमपास चालू होतं करणं। आणि आज ना मी टिफिनमध्ये आलू पराठा रियांशला देणार होते, तर मी बटाटे रात्रीच उकळून ठेवले होते। आता टिफिनमध्ये दिले नाही तर ब्रेकफास्टमध्ये आलू पराठा बनव असं त्याचं म्हणणं होतं, म्हणून पटकन ना सगळ्यांसाठीच आता मी गरमागरम आलू पराठा बनवते। तसं जनरली ब्रेकफास्टमध्ये आलू पराठा कधीच बनला नाही आहे। आत्ता बॉईल होते आलू आणि टिफिनमध्ये न्यायचा होता, त्याच्या डोक्यात तेच होतं की मी शाळेत गेलो असतं तर आलू पराठाच खाल्ला असता ना, म्हणून आता त्याला ब्रेकफास्टमध्येही पराठाच खायचा आहे। पराठ्यासाठी जी भाजी बनते ती जरा वेगळी बनते आणि नॉर्मल चपातीसोबत किंवा पुरीसोबत भाजी बनते ती वेगळी असते। तर मस्त भाजी रेडी होती, त्यानंतर मी पीठ मळून घेतलं आणि जोपर्यंत ते सेट होतंय, भाजी थंडी होते, तोपर्यंत माझी ना हिरवा माठ होता त्याची भाजीसुद्धा बनवून झाली आहे। आता पटकन गरमागरम पराठे बनवते आणि पराठ्याची ना माझी खूप आधीपासूनची आठवण आहे। जेव्हा मी ऑफिसला जायचं ना तेव्हा
प्रत्येक शनिवारी माझ्या टिफिनमध्ये आलू पराठा असायचा आणि सगळ्यांना त्याची सवय झाली होती आणि सगळ्यांना खूप आवडायचे, म्हणून ना मी खूप जास्त प्रमाणात सुद्धा घेऊन जायचे. जेव्हा फर्स्ट टाईम मी आलू पराठा घेऊन गेली होती तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की मी पुरणाची पोळी आणली आहे, असा माझा पराठा होता. पण नंतर तो सगळ्यांना खूप जास्त आवडायला लागला आणि मी सगळ्यांसाठी घेऊन सुद्धा जायचे. आता तसं होत नाही. आता कधीही मनात इच्छा आलं तरी आलू पराठा बनतो रियांशमुळे, पण तेव्हा अशा काही गोष्टी फिक्स होत्या. सॅटर्डेला आलू पराठा यामुळे बनायचा, अश्विनला सुट्टी असायची आणि मला एकटीला ऑफिसला जायचं असायचं, त्यामुळे स्वयंपाक जरा आटोक्यात घ्यायचा, कामं जरा कमी करायची, म्हणून मी ना पराठा बनवायचे. तसंच बॉईल करून ठेवायचे आलू आणि सकाळी मग काय खूप कमी काम राहतं, त्यामुळे मग मी पराठे घेऊन जायचे. तर अशी एक एक मेमरी आहे. अशा तर बऱ्याच साऱ्या आठवणी आहेत टिफिन बाबतीतच्या, ऑफिस बाबतीतच्या, त्या कधी कधी आठवतात आणि छान वाटतं. असं वाटतं की तेव्हा जर जॉब सोडला नसता, तेव्हा तो डिसिजन घेतला नसता, तर आज मी सुद्धा एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब करत असते. पण मग नंतर असं वाटतं की मी जर जॉब करत असते तर माझं पिल्लू म्हणजे रियांश, त्याला कोण सांभाळलं असतं, त्याचं कसं झालं असतं, हे सगळं ना दोन्ही प्रश्न एकदमच येतात. त्यामुळे जास्त विचार करत नाही. तर आता गरमागरम पराठे बनवून रेडी आहेत आणि मी आज जिमला गेले नव्हते कारण मस्तपैकी मी 2 तास जास्त झोप घेतली आणि म्हणूनच सकाळ जरा उशिरा चालू झाली होती. तर अश्विन जिमवरून आले होते, तर त्यांना काही आलू पराठा खायचा नव्हता. त्यांच्यासाठी बॉइल्ड एग तयार आहे. रियांश अंघोळ करून आला, त्याने TV लावली आणि समोर मस्तपैकी त्याच्या आवडीचा ब्रेकफास्ट. आणखी काय पाहिजे, हेच खरं सुख असतं. आणि पराठा गरम गरम होताच तर मी सुद्धा ब्रेकफास्ट करून घेतला आणि मी खात होते, तर म्हटलं जरा अश्विनला विचारावं, आता गरमागरम पराठा घेऊन गेले तर कोण नाही म्हणणार आहे का. तर अश्विनने सुद्धा अर्धा पराठा खाल्लाच. त्यानंतर आता मस्तपैकी आरामात मी सुद्धा गरमागरम एक पराठा एन्जॉय करते, म्हणजे भरपेट असा ब्रेकफास्ट होईल. शाळेत जायचं नसेल तर काही गोष्टी तुला कराव्या लागतील, ते मान्य असेल तरच मी शाळेत पाठवणार नाही, असं बोलूनच आज त्याला शाळेत पाठवले नाही. आणि एवढ्या गाढ झोपेत होते ना की हो म्हणत त्यांनी हो तर म्हटलं, पण अजूनपर्यंत अभ्यासाला सुरुवात केली नाही. खेळून झालं, क्राफ्ट बनवून झालं, ब्रेकफास्टही झाला, तोपर्यंत माझं सगळं आवरूनही झालं. आणि तो घरी असला ना की असं होतं, मम्मा हे बघ, मम्मा हे पाहिजे, मम्मा 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 मम्मा. आणि कधी कधी तर आमची भांडणंही होतात, म्हणजे तू मे, किंवा मग ते म्हणतात ना तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, तसं आहे. तसं माझं अश्विनसोबतही होतं, म्हणजे नेमकं सॅटर्डे किंवा संडेच्या दिवशीच आमचं भांडण होणार. आम्हाला वेळही एकत्र घालवायचा असतो, पण जेव्हा जास्त बोलणं झालं की मग असं एखादं काहीतरी होतं की त्यावरूनच भांडण होतं. भांडण म्हणजे अगदी छोटं मोठं तेवढ्यापुरती, पण ते तसंच असतं मुलांच्या बाबतीतही आणि नवऱ्याच्या बाबतीतही, की बोलावंसंही वाटतं, सगळं एकत्र करावंसंही वाटतं आणि असंही होतं. शेवटी सगळं झाल्यानंतर यांशने अभ्यासाला सुरुवात केली आणि मी त्याला आज सांगितलं होतं की काय काय करायचं आहे आणि खरोखर आज मी त्याच्याकडून सगळं करून घेणार आहे. अभ्यास तर झालाच होता, त्यानंतर त्याला मी त्याचा स्टडी टेबल आवरायला लावला होता, तर त्याचा स्टडी टेबलसुद्धा तो स्वतः एकटाच आवरणार आहे आता. मुलं लहान असली की वाटतं लवकर मोठी व्हावीत आणि मोठी झाली की मग लहानपण आपल्याला सगळं आठवतं. कसं आहे, मुलांमुळे कधी कधी चिडचिड होते, राग येतो, फ्रस्ट्रेटही होतो आपण आणि असं वाटतं जरा एकटं राहावं. पण जरा वेळ आपण एकटं राहिलं की लगेचच आपल्याला त्यांची आठवण येते आणि त्यांच्या विना कशात मनही लागत नाही. त्यांच्यामुळेच तर खरं आपल्या घराचं गोकुळ झालेलं असतं. त्यामुळे चिडचिड राग येतो, पण मस्तीही तेवढीच झाली पाहिजे. बरं, आता मी ना एक पॉईंट तुमच्याशी शेअर करते, जो मला वाटलं की शेअर करावा आणि तुमचं काय मत आहे यावर नक्की सांगा मला. आपण ना बरेचदा ऐकत असतो, एक तरी मुलगी असावी, मुलगी असणारे ना नशीबवान असतात, मुलगी व्हायला भाग्य लागतं. पण मुलगा व्हायला भाग्य लागतं किंवा ज्यांना मुलं आहेत ते नशीबवान आहेत असं आपण कधीच ऐकत नाही. सोशल मीडियावर तर मुलींबाबतीतचे इतके सारे व्हिडिओज बघायला मिळतात, मुलांबाबतीतचा आपल्याला एकही व्हिडिओ बघायला मिळत नाही. मान्य करते की मुली खरंच आईवडिलांवर प्रेम करतात, ते दाखवतात आणि खरंच त्यांची काळजीही करतात. पण खरंच मला सांगा, मुलींपेक्षा मुलंच करतात ना आपल्या आईवडिलांचं. मग मुलं असण्यासाठी भाग्य लागतं, एक तरी मुलगा असावाच असं आपण का ऐकत नाही किंवा का बघत नाही सोशल मीडियावर. खरं तर मुलगा हा कठोर असतो, कमी बोलतो, कधी कधी त्याला करावं लागलं तर कुरकुर करत तो करतो, पण शेवटी हॉस्पिटल, खर्च, पेपर वर्क हे सगळं तो मुलगाच करत असतो. मुलगी लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते, तिचं सासर, तिचा संसार, त्यात ती इतकी गुंतून जाते ना, म्हणजे तिला खरंच खूप काही करायची इच्छा असेल ना तरीसुद्धा ती नाही करू शकत. मग शेवटी कोण उरतं? मुलगाच उरतो.
त्यामुळे मुलं असायला सुद्धा भाग्य लागतं असं आपण म्हणायला काहीच हरकत नाही. मुलगी असायलाही भाग्य लागतं आणि मुलगा असायलाही भाग्य लागतं. मला तर वाटतं ना, मुलगी असू देत किंवा मुलगा असू देत, आपलं त्यांच्यासोबतचं बॉन्डिंग कसं आहे, आपण त्यांच्यावर किती प्रेम करतो किंवा मग ते आपल्यावर किती प्रेम करतात, किती माया आहे, किती प्रेम आहे, किती जवळीक आहे, यावर सगळं असतं. भाग्य हे दोन्ही गोष्टींसाठी लागतंच, कारण एक आई होणं, मूल होणं हेच सगळ्यात मोठं भाग्य आहे. मग ती मुलगी असू देत किंवा मुलगा असू देत. पण मुलांच्या बाबतीत ना, खरं तर हे आपण जास्त ऐकत नाही, पण ॲक्च्युली जगात म्हटलं तरी चालेल 99% मुलं हेच आपल्या आईवडिलांना सांभाळत असतात, त्यांचं सगळं करत असतात. म्हणूनच मुलगा असणं ही तितकंच भाग्याचं आहे जितकं मुलगी असणं. आपणही एक मुलगी आहे, पण खरंच सांगा, आपल्यापैकी किती जणी आपल्या मनात असूनही आपल्या आईवडिलांचं सगळं करू शकतो का? नाही ना. कोण करतं हे आपल्याला माहिती आहे, पण तरीसुद्धा आपण मुलींचंच गुणगान गात असतो. त्यावर कविता लिहिल्या जातात, मुलांवर मात्र अशा कधीच कविता लिहिल्या जात नाही. पण मला तरी असं वाटतं, मुली असणं भाग्य आहेच, पण मुलगा असणं ही भाग्य आहे. एक मुलगाही असावा जो आपल्या आईवडिलांबरोबर शेवटपर्यंत असावा. आणि यासाठी ना खूप काही लागत नाही. यासाठी लागतं आपलं एकमेकांवरचं प्रेम, आपला बॉन्ड, आपले संस्कार, आणि आपण काय काय केलं आहे हे मुलांना थोडंसं माहीत असलं तर नक्कीच मुलगाच असतो जो शेवटपर्यंत आपल्या आईवडिलांबरोबर राहतो. कोणाकोणाला पटेलही आणि कोणाला नाही पटेल, हे फक्त मी माझं मत मांडलं आहे. ज्यांना मुलगा आहेत ना, त्यांना नक्कीच हे समजू शकेल. आणि तुमचं काय मत असेल ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर रियांशनी तर त्याचा टेबल आवरला होता, मी थोडासा आणखी ऑर्गनाईज केला. आणि तुमच्याकडे आहे का अशी चेअर एखादी ज्यावर सतत कपडे असतात? माझा एकही ड्रेस किंवा एकही कपडा नव्हता त्यावर. रियांश आणि अश्विन त्यांच्यासाठी तर ती ना लॉन्ड्री बॅग असते ना तशी झाली आहे, म्हणजे चांगलेसुद्धा कपडे असतात आणि धुवायचेही कपडे त्यावरच असतात. तर ती चेअर असं वाटते की टाकून द्यावी, पण कधीतरी मी त्यावर बसून काम करते. रियांशही कधीतरी आता 1-2 वर्षात बसून त्यावर अभ्यास करेलच असं वाटतंय, म्हणून ते सध्या चालू आहे आणि ठेवलेली आहे. संध्याकाळ झाली होती, दिवाबत्ती झाली आणि त्यानंतर आम्ही दोघंजणं माय लेकरं इथे व्हील्स खातोय. आज काही शेअरिंग वगैरे नाही आहे, आज तुझं तू आणि माझं मी. अश्विनचं संध्याकाळच्या आज कॉल्स चालू होते, त्यामुळे आम्ही दोघंही जण खाली जाऊन आलो. आणि आल्यानंतर ना क्लास वर्क माझ्या व्हॉट्सअपला आलं होतं, मग मी त्याला टॅबवर लावून दिलं आणि ते सगळं आता तो नोट डाऊन करतोय. आणि आज जे जे मी त्याच्याकडून करून घेतलं ना ते सगळं त्यांनी केलं आहे अगदी व्यवस्थित, जराही कुरकुर न करता. आता थोडीशी सकाळी कुरकुर झाली असेल की मला जास्त टी व्ही बघायचा आहे किंवा मला हे हवं आहे ते हवं आहे, पण जसा त्रास तो नेहमी देतो ना, आज त्याने तसा त्रास दिला नाही. आणि मी सुद्धा त्याची हेल्पच करत होती, त्याला समजावून सांगत होती सगळं, कारण आज माझ्या स्वयंपाकाची सुट्टी होती. श्रावण चालू होतोय आणि म्हटलं श्रावणाच्या आधी एकदा तरी बेत झालाच पाहिजे. आणि एवढं सगळं बेत मला घरी बनवायचा नव्हता, म्हणून मस्तपैकी आज ऑर्डर केलेला आहे. पार्सल येईल तोपर्यंत आमचा मस्त इथे अभ्यास चालू आहे. तर श्रावण चालू झाला की त्यानंतर ना एक एक सण पुढे येतच राहतील. आत्ता कुठे सणांची सुरुवात होणार आहे, तर आता श्रावणाच्या आधी एकदा तरी नॉनव्हेज खायचं होतं, म्हणून मस्तपैकी चिकन बिर्याणी ऑर्डर केली आहे. कारण बिर्याणी बनवायची असेल ना घरी तर खूप तामझाम असतो आणि आज संध्याकाळचं कुठे करत बसू, त्यामुळे ऑर्डरच केली. आणि जी बिर्याणी मागवली आहे ती खूप टेस्टी असते. याआधीही आम्ही मागवली होती, सेम तिथूनच मागवली. तर आता आम्ही तिघंही जणं मस्तपैकी आमचा डिनर एन्जॉय करतो, कारण त्यानंतर मग काही नॉनव्हेज खायला मिळणार नाही या महिनाभर. तर चला आता मी डिनर एन्जॉय करते. आणि असा होता आजचा माझा दिवस, म्हणजे रियांश घरी असला की असा काहीसा दिवस जातो. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा, आणि तुमचं मत काय होतं हे सुद्धा सांगायला विसरू नका. चला बाय.